नमस्कार, विद्युता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिकन करी. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी यात हळद, मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि त्याला 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये थोडं तेल गरम करून घेऊया आणि त्यात जिरा, तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा घालून कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घेऊया. कांदा छान परतून झाल्यानंतर त्यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आणि कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतवून घेऊया. कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालूया. थोडंसं पाणी टाकून आपण या चिकनला 10 ते 15 मिनटं चांगलं वाफवून घेऊया. चिकन इथे चांगलं शिजलं आहे. आता यात मी मीठ टाकणार आहे. मीठ टाकून झाल्यानंतर मी या चिकनमध्ये भाजलेलं खोबऱ्याचं वाटण घालून ते चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा एक 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून हे चिकन शिजवून घेणार आहे. चिकन आपलं इकडे तयार झालं आहे. त्यात वरून थोडी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं घालून हे चिकन तुम्ही राईसबरोबर मस्तपैकी सर्व करू शकता. तुम्हाला जर ही माझी चिकनची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.